नमस्कार, प्रमोद दस्तुरकर, मॅक्स महाराष्ट्रासाठी मी KJ कॅम्पसचा ट्रेनिंग प्लेसमेंटचा हेड आहे आणि गेली 12 वर्ष झाली ट्रेनिंग प्लेसमेंट करतो. या आतापर्यंत 3,500 मुलांना मी जॉब लावलेली आहेत आणि 24-25 मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटी दिलेल्या आहेत. ना अंडरस्टँड, आजचा विषय आहे मास रिक्रुटमेंट. मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी लक्षात घ्या. आता आपल्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधीज आपल्याला उपलब्ध असतात, तिथे मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट होते. पण ही रिक्रुटमेंट जशी रिटायरमेंट असते त्याप्रमाणे ही रिक्रुटमेंट प्लॅन केली असते. पण मास रिक्रुटिंग कंपनीज पुण्यामध्ये ऑल ओव्हर इंडियात 5च आहेत. त्याच्यामध्ये TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो आणि ॲक्सेंचर या 5 कंपन्या आहेत ज्या मास रिक्रुटिंग कंपन्या आहेत. त्या सगळ्या ब्रँचच्या ऑल ब्रँचच्या स्टुडंट फर्स्ट क्लास असलेल्या मुलांना रिक्रुटमेंट करतात. त्यांचं रिक्रुटमेंट कमीत कमी 30 ते 50,000 मिनिमम पर इयर असतं आणि हे प्लॅन रिक्रुटमेंट असतं. म्हणून ते प्लॅन करून वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातात आणि रिक्रुटमेंट करतात. नाव अंडरस्टँड, एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं जेव्हा घ्यायची आणि त्यांचं ट्रेनिंग बेस हे जवळपास 50,000 मुलांना म्हैसूर कॅम्पसमध्ये, डेहराडून वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये ते ट्रेनिंग देतात आणि ट्रेनिंग दिल्यानंतर मोठे प्रोजेक्ट आले की लगेच डिप्लॉय करतात. नाव अंडरस्टँड, जेव्हा मास रिक्रुटमेंट ते करतात त्या मास रिक्रुटमेंटमध्ये पाहिलं जातं आहे की मुलगा कोणत्या लेवलला आहे. त्याचं बेसिक, जर 1000 मुलं ड्राईव्हला बसली तर त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूडमध्ये जवळपास 300 मुलं ठेवली जातात, 700 मुलं गाळली जातात. बेसिक मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश टेस्ट करून ॲप्टिट्यूडमधून गाळून ह्या 300 मुलापैकी 200 मुलं रिक्रूट करतात. म्हणजे लक्षात घ्या, मास रिक्रुटमेंटमध्ये एका ड्राईव्हमध्ये एका पेच्यामध्ये शेकड्यांनी रिक्रुटमेंट करणाऱ्या ह्या मास रिक्रुटिंग कंपन्या अशी मुलं बघतात ज्याचं बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स चांगलं आहे, बेसिक्स ऑफ इंग्लिश चांगलं आहे. ह्या पहिल्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये एलिमिनेशन राऊंडमध्ये बघितलं जातं आणि जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यूज होतात त्या इंटरव्ह्यूमध्ये हे पाहतात की तो किती कॉन्फिडंट आहे, तो इंग्लिश कसा बोलतोय, तो इंटरव्ह्युअरशी बरोबर कॉन्फिडेंटली बोलतो का नाही. प्लस दुसरी गोष्ट, त्याच्या प्रोजेक्टबद्दल त्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारून तो टेक्निकली किती स्ट्रॉंग आहे हे पाहिलं जातं. याच्यामध्ये अशी मुलं घेतली जातात ज्याला चालतं बोलतं इंग्लिश छान आहे, ओके यस, आणि त्याच्यानंतर त्याला ट्रेनिंग देऊन आपल्याला डिप्लॉय करता येतं. आता हे ट्रेनिंग हे जवळपास 9 ते 12 महिन्याचं असतं, 6 ते 12 महिन्याचं असतं. या ट्रेनिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग 15-15 दिवसाची वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर देऊन वेगवेगळे टेस्ट करून परफॉर्मन्स अनालिसिस बेस्ट ऑफ 3 टेक्नॉलॉजीज करून त्यांना डिप्लॉय केलं जातं. ABCD या 4 क्रायटेरियामध्ये मुलं ही टाकली जातात आणि A क्रायटेरियामध्ये जे बेस्ट परफॉर्म करणारी मुलं असतात त्या बेस्ट परफॉर्म करणाऱ्या मुलांना अमेरिकेमध्ये बेस्ट हायर जॉब असलेल्या प्रोजेक्टमध्ये डिप्लॉय केलं जातं. B कॅटेगरीच्या मुलांना भारतामध्ये चांगल्याच टेक्नॉलॉजीवर रिक्रूट केलं जातं. C कॅटेगरीच्या मुलांना ह्या सपोर्ट जॉबमध्ये हे केलं जातं आणि D कॅटेगरीच्या मुलांना एकदमच मग डॉक्युमेंटेशन, नेटवर्किंग, हार्डवेअर आणि शिफ्टमध्ये नोकरी दिली जाते. म्हणून लक्षात घ्या, या मास रिक्रुटिंग कंपन्यामध्ये रिक्रुटमेंट तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या क्रायटेरियात जायचं आहे. जरी क्रायटेरियात आलात तर ह्या ट्रेनिंगला तुम्ही सिरियस घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारच्या नोकरीमध्ये जायचं आहे. बिकॉज यू आर इंजिनियर, यू आर नॉट अ इंजिनिअरिंग लेबर. तुम्ही अभियंते आहात, कामगार अभियंते होणार नाही आहेत. म्हणून लक्षात घ्या, या ट्रेनिंगला सिरियस घ्या, मास रिक्रुटमेंटला सिरियस घ्या आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्रत्येकाला जॉब मिळू शकतो. ईच अँड एव्हरी इंजिनियर कॅन डू. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन परत तुम्ही मल्टीनॅशनलमध्ये जॉब घेऊ शकता. या मास रिक्रुटमेंटमध्ये, या मुवमेंटमध्ये सामील होऊ शकता आणि एका सामाजिक चांगल्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये वेल सॅलरीड जॉबमध्ये तुम्ही जाऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. प्रमोद दस्तुरकर हिअर फॉर मॅक्स महाराष्ट्र.